मित्रो, या गांधी जयंतीच्या निमित्ताने 2 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर पर्यंत किंबहुना ही जी परिषद होते आहे त्याला 10th वर्ल्ड पार्लमेंट ऑफ सायन्स, रिलिजन अँड फिलॉसॉफी असं म्हटलं गेलं. ही परिषद यदाकदाचित संपूर्ण जगातले इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, चायना अशा अनेक देशातून जे तज्ज्ञ येणार आहेत त्याच्यामुळे एका वेगळ्या ऐतिहासिक स्वरूपाची ही परिषद व्हावी आणि याच्यातून काहीतरी संदेश संपूर्ण जगाला जावा या भूमिकेतून हा प्रयत्न आहे. जगातला सध्याचा केवॉस, कन्फ्युजन, ब्लडसेड, मॅसेकर, टेररिझम ही जी विदारक अशी अवस्था आहे, या अवस्थेला एक वेगळी दिशा देण्याचं कार्य करण्याचा हा विनम्र प्रयत्न आहे. आणि तथागत गौतम बुद्ध आणि पूज्य महात्मा गांधी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जे संदेश आहेत मानवी कल्याणाचे, विश्वशांतीचे, त्याचं वेगळं दर्शन जगासमोर मांडण्याचा हा विनम्र प्रयत्न आहे. तथागत गौतम बुद्धाचं पंचशील आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींचं पीसचा संदेश, सत्य आणि अहिंसेचा संदेश आणि फिलॉसॉफर्स ज्ञानेश्वरांचं प्रसायदान याचा कुठेतरी समन्वय होऊन एक नवीन शिक्षण पद्धती जगासमोर आत्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा ज्याला म्हटलं जातं, असा जो संत ज्ञानेश्वर तुकाराम आणि ज्ञानेश्वरांच्या नावाचा जो वर्ल्ड पीस डोम जगातला भारतात उभं राहिला, हा एक संपूर्ण जगाला मानवी कल्याणासाठी काही दिशा देईल आणि नुसतं दिशा देईल नाही तर मार्ग दाखवेल सुखाचा, समाधानाचा, शांतीचा. आणि एका विश्वशांतीच्या शोधामध्ये अशी 96ला सुरुवात जी झाली आमच्या ह्या परिषदेची, त्या दिशेने आता विश्वशांतीचा मार्ग कोणता, त्याचा डिव्हाइन प्रकाश कोणता आहे, दिशा कोणती आहे, आणि संपूर्ण विश्वाला जर त्या संकटातून, सध्याच्या केवॉस कन्फ्युजनमधून, याच्यात असं म्हटलं गेलं आहे की संपूर्ण मानव जातीला ह्या सध्याच्या भयानक अवस्थेमध्ये जर आपण असंच चुका करत राहिलो तर 21व्या शतकाचा शेवट जगाला पाहायला मिळेल का, अशी शंका व्यक्त केली. ही भीती नव्हे, एक सत्य दर्शन आहे आणि त्याचा शोध आणि मानवी कल्याणासाठी, विश्वकल्याणासाठी मार्ग दाखवण्याचं दायित्व आपल्या भारत मातेकडे आहे असं आम्हाला वाटतं. आणि भारत माता हे निश्चितपणे कार्य विवेकानंदांनी जे दाखवलं